कारण का तर इथून ऐकल्यानंतर माणसानं त्याचं आत्मसात करणं. त्याचं काय करणं? आत्मसात करणं. सांगितलेल्या गोष्टीचा काय करणं? विचार करणं. सांगितलेल्या गोष्टीचं चिंतन करणं. चिंतन केल्यानंतर त्याला देवाची प्राप्ती आहे ही लक्षात असू द्या. इकडे भीष्म पितामह गेले आणि चिंतन करता करताच गेले. काय करता करता गेले? चिंतन करता करता भगवान परमात्म्यात विलीन झाले. म्हणून कथा आणि कीर्तन ऐकत जा. या कलियुगात कथा कीर्तनाशिवाय दुसरा तिसरा मार्ग कुठलाच नाही. लक्षात ठेवा. आता येणारी जी पुढची पिढी आहे ही एवढी बिकट होईल का यायला मंदिरात यायला सुद्धा वेळ, म्हणजे हा कोणचा देवा हे सुद्धा पुढच्या पिढीला कळणार नाही. हे माझं वाक्य आत्ताच ध्यानात ठेवा. आताची पोरं तरी करा लागलेत. आताची पोरं करतात काही काही. आता लहान पोराला सवय असते, कधी कधी ते घेतात टाळ बिचारे, पण हे म्हातारे डंगरे त्याला येऊ देत नाही. मी स्पष्ट बोलतो. मी इतकी गोष्ट सांगत नाही, मी दुसरीकडची सांगतो. आता कुठं कुठं आहे पोरं सांगतात, महाराज आम्ही यायचो, मोझरला गेलतो. मोझर नेरपाशी मोझर आहे. त्याला म्हणलं खरे बाबा तुमच्या गावात तरुण पोरं भरपूर दिसतात, येत का नाही? म्हणे महाराज हा मी नाव नाही सांगत, तो म्हणे ह्या म्हातारा एवढा बदमाश आहे म्हणे महाराज, मंदिरात का हाकलून देते म्हणे. हा म्हटलं काऊन? काय माहित म्हणे. पण दुसऱ्या दिवशी हे पोरायला म्हणलं एक काम करा, याले घराच्या मंदिराच्या बाहेर काढा आणि तुम्ही मंदिरात शिरा. पोराने तसंच केलं. त्याला मंदिराच्या बाहेर काढलं आणि पोरं मंदिरात शिरले. पण करता काय दुसऱ्या वर्षी त्यानं माझी कथा कॅन्सल केली, म्हाताऱ्याची ठेवली. आता काय करता? कारण तरुण पिढीला उपदेश देण्यासाठी तरुणच कामी येत असतो. लक्षात ठेवा. असं माझं म्हणणं नाही का बा यंगच कथाकार असला पाहिजे. लक्षात ठेवा, असं माझं म्हणणं नाही आहे. कथाकार कितीही वयाचा चालतो, त्याला मर्यादा नाही. परमार्थाची मर्यादा नाही आणि परमार्थ करायलाही मर्यादा नाही. लक्षात ठेवा, त्याला मर्यादा नाही. आता कोणीही सांगू शकते, त्याला बंधन नाही. फक्त स्त्री सांगत असताना स्त्रीनं आपल्या मासिक धर्मातून मुक्त झाल्यावरच सांगावी हा नियम आहे. मधात सांगू नये हाही एक नियम सांगितला आहे. आता करता काय, अलीकडं स्त्रियांना प्राधान्य जास्त आहे. अलीकडं स्त्रियांना प्राधान्य जास्त आहे. मी अतिशोक्ती अलंकारानं बोलत नाही, म्हणजे श्रीमद भागवतात याचं वर्णन आलेलं आहे, मी तेच सांगतो. विप्र ब्राह्मण नो हा शब्द आहे. कथा कोणी करावी तर विप्र ब्राह्मण असो वैष्णव असो यांनी कथा करावी. पण शब्द आहे विप्र म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. कोणता शब्द आहे? पुल्लिंगी म्हणजे पुरुषलिंगी. तिथं विप्री किंवा दुसरे शब्द वापरले नाही, विप्र वापरला आहे. लक्षात ठेवा. विप्र म्हणजे पुरुष, हा पुरुषलिंगी शब्द आहे. हा विप्र हा झाला असता तर नपुसकलिंगी झाला असता, पण नपुसकलिंगी शब्द नाही आहे. याचा अर्थ की कथा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ पुरुष आहे. कोण आहे? पुरुष आहे. असं जर सांगितलं तर बरेच जण थोडेसे विचारही करतात. हा त्याचा भाग आहे, हा आपला भाग नाही आहे. लक्षात असू द्या. म्हणून प्रत्येक जीवानं विचार करावा. त्यावेळेस कथा अवश्य श्रवण करावी. कथा ऐकण्यासाठी मर्यादा नाही आणि सांगण्यासाठी मर्यादा नाही. कोणीही कथा सांगू शकते. माळकरी असेल तोही कथा सांगू शकतो. आपण घरी बसल्या बसल्याही घरच्या कुटुंबाला कथा सांगू शकतो, जेणेकरून घरच्या मुलांना संस्कार प्राप्त होईल. पण करता काय? पोराची मायच मोबाईल पाहिजे, बापच मोबाईल पाहिजे, तर पोरग काय करत? खरं आहे का खोटा आहे? खरं आहे का खोटा आहे? खरं आहे ना. म्हणून थोडासा तरी विचार करा. आता एक मधात मी एक न्यूज बघितली, माझं लक्षात नाही गावाचं नाव. त्या गावला संध्याकाळी 7 वाजता एक बेल वाजते. गावात खेडगाव आहे, सगळ्याची मोबाईल बंद होते, सगळे पूर्व अभ्यासाला बसतात.
सगळे पोरं अभ्यासाला बसते. किती वाजता भोंगा वाजला का सगळेच्या सगळे मोबाईल पटापट ठेवून देताना सगळेच्या सगळी पुस्तकं खोलून बसतात अभ्यास करायला. त्या गावात 7 ते 10 वाजेपर्यंत मोबाईल कोणीच पाहत नाही. याला बातम्यांना सुद्धा आलं होतं हे. कोणी पाहिलं का? हे न्यूज आत्ता येऊन गेली आहे. सगळे पोरं पटापट बिलकुल लगेच पुस्तकं उघडून बसतात. असं काहीतरी घरात एक नियम ठेवावा की जेणेकरून निदान 3 घंटे तरी घरात मोबाईल वाजला नाही पाहिजे किंवा कमला नाही पाहिजे. काय करता? आमच्या तर स्टेजवर केव्हा मोबाईल वाजतात. आमचंच नाही, हे सगळ्यांचंच आहे. कधी कधी माझाही वाचतोय. आणि काही मोबाईल पण एवढे वेळ होत. आमच्या स्टेजवरचा माणूस 2 घंट्यापासून गायब आहे. फोनला तेव्हापासून गायब आहे. त्याच्यामुळं मोबाईल सगळ्यांनी वापरावा, पण कामापुरता वापरावा. कशापुरता वापरावा? कामापुरता. साधन चांगलंही आहे आणि वाईटही आहे, हे लक्षात ठेवा. साधन चांगलंही आहे आणि वाईटही आहे. म्हणून संस्कार देणं आपल्याला गरजेचं आहे. या कलियुगात भगवान परमात्म्याचं नामस्मरणच माणसाला तरू शकेल. पुढे भगवान परमात्मा द्वारकेला निघाल्यानंतर इकडे भीमाला, युधिष्ठिराला वाईट स्वप्न पडू लागली. आणि वाईट स्वप्न पडत असताना भालू आग ओकत आहे. गाय वासराला चाटत असताना एवढी चाटते की संपूर्ण वासरू हे रक्तबंबाळ करून सोडते. अशी वाईट स्वप्न धर्मराज भीमाला पडू लागले.